जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली केडीएमसी अधिकाऱ्यांची झडती। रस्त्याच्या ज्या कामांमध्ये बांधकामाचे अडथळे असतील त्या प्रकल्प बाधितांचे बीएसयूपी अंतर्गत पुनर्वसन करा। ज्या ठिकाणी मोकळ्या जागा असतील तिथे रस्त्यांचे काम वेगाने पूर्ण करा। ही कामे होत असतानाच दुभाजक, वृक्षारोपण, झेब्रा क्रॉसिंग आदी सुशोभीकरणाची कामेही सुरू करा। प्रत्येक रस्त्याची जबाबदारी विशिष्ट अभियंत्यांवर सोपवून त्याचे नाव व टेलिफोन क्रमांकाचा फलक त्या रस्त्यांवर लावा, असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेल्या सर्व महत्त्वाच्या रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देतानाच मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा दिला। या कामांच्या प्रगतीचा साप्ताहिक आढावा घेतला जाणार असून अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात बसून न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामांना गती द्यावी, तसेच गुणवत्तेवरही लक्ष ठेवावे, असे श्री शिंदे म्हणाले। या कामासाठी आवश्यक असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचीही नव्याने एका आठवड्यात नियुक्ती करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले। रस्त्याच्या कामाखेरीज महापालिकेची अनेक विकास कामे विविध टप्प्यावर रखडली आहेत। याही कामांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला। कल्याण व डोंबिवली रिंग रोड प्रकल्प बाधितांच्या मोजणीचे काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश श्री शिंदे यांनी दिले। कल्याण पूर्व आणि पश्चिमेच्या काही भागात पाणी टंचाई आहे। या संदर्भात पूर्व आणि पश्चिम येथील एकूण 7 जलकुंभ येत्या 10 दिवसात कार्यान्वित करण्याचे आदेशही त्यांनी दिले। मोहने येथील उदंचन केंद्राची उंची वाढवण्याबाबत पुढील आठवड्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक घेण्याचे त्यांनी निश्चित केले। मलनिस्सारण प्रकल्पाची ही कामे 3 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून आजवर रखडलेल्या कामांबद्दल कंत्राटदार गॅमन इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश श्री शिंदे यांनी दिले। त्याप्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, आमदार सुभाष भोईर, गणपत गायकवाड, रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, महापौर कल्याणी पाटील, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते कैलास शिंदे, गटनेते रवींद्र पाटील, महापालिका आयुक्त मधुकर आरादड आणि महापालिकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन केले। कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त अधिकारी मधुकर आरादड यांची विरोधी पक्षांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांच्या महापालिका पदाधिकाऱ्यांनी आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन केले। MMRD अधिकाऱ्यांसमवेत पूर्वनियोजित सभा सुरू असता विरोधकांनी यांच्या विरोधात आयुक्त हटाव अशा घोषणाबाजी करून निषेध केला। राष्ट्रवादीचे नगरसेवक वसंत भगत यांनी आयुक्ताशी संपर्क साधून प्रभागातील सार्वजनिक विकास कामांना न्याय देण्याची मागणी केली होती, परंतु याबाबत पालकमंत्र्यांनी सांगितले तरच या विकास कामांना न्याय देऊ अशी भूमिका आयुक्तांनी घेतल्याने उपायुक्त हे सत्तारूढ पक्षाचे बाहुले बनले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे, राष्ट्रवादीचे गटनेते निलेश शिंदे, मनसेचे गटनेते सुदेश चुडनाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय पाटील यांनी करून आयुक्तांना हटवण्याची मागणीही केली। आयुक्त पालकमंत्र्यांचे तथा सत्तारूढ पक्षाचेच समर्थक असल्याचाही ठपका यांनी ठेवला। आयुक्तांच्या कार्यालयासमोर जे धरणं धरलं सर्व पक्षीय विरोधी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी, त्याच्यानंतर आमचा काँग्रेस पक्ष, मनसे आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा काही सदस्य होते। त्याच्यापासूनचं प्रमुख कारण आयुक्तांनी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कारभार घेतल्यापासून एकतर्फी हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बावलं असल्यासारखे वागत आहेत। परवाच त्यांनी पालकमंत्र्यांसोबत या ठिकाणी मीटिंग घेतली। सर्व आमदार होते, खासदार होते, पालकमंत्री होते, मात्र कुठल्याही विरोधी पक्षातल्या कोणालाही बोलावलं नाही। त्याच्याहीपेक्षा आज MMRDच्या रिंग रूट संदर्भात सभा होती, मात्र त्यांनी विरोधी पक्षातल्या कोणालाही म्हणजे विरोधी पक्षनेता असो, विरोधी पक्षातले गटनेते असो कोणालाही या मीटिंगला बोलावलं नाही, फक्त सत्ताधाऱ्यांनाच बोलावलं होतं। त्याच्यापेक्षाही कळस म्हणजे परवा राष्ट्रवादीचे वसंत भगत म्हणून सदस्य नगरसेवक आहे, त्यांनी आयुक्तांना एक फोन केला आणि आपल्या प्रभागात समस्या आहेत त्याच्याविषयी सांगितलं। तर त्यांनी सांगितलं की कुठलंही काम असेल तर मला जेवढं पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलीही कामं करणार नाही आणि तुमची काही तक्रार असली तर पालकमंत्र्यांशी सांगा आणि पालकमंत्र्यांनी मला जर फोन केला तरच मी काम करेन, अशा पद्धतीत अत्यंत म्हणजे हे बाब आहे ही दुर्दैवी आहे। आणि ही आयुक्तांचे जर असे धार्जिणे आयुक्त असतील तर त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहेत आणि आम्ही त्यांना इशाराही दिला आहे। फक्त आज आम्ही ही झलक दाखवली आहे, अन्यथा इथे एकही सभा चालू देणार नाही आणि आयुक्तांच्या ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत। थँक्यू।
कल्याण डोंबिवली परिसरात होळी आणि धुलीवंदन उत्साहात साजरा. होळी आणि धुलीवंदन हा सण रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. देशभरात हा सण मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने साजरा केला जातो. कल्याण डोंबिवली परिसरातही अनेक ठिकाणी होळी उभारण्यात आली होती. पूजा करून नैवेद्य दाखवून होळी पेटवण्यात आली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात पाणी टंचाईचा मोठा प्रश्न असल्याने काही ठिकाणी नागरिकांनी इको फ्रेंडली रंगाचा वापर करून धुलीवंदनाचा आनंद लुटला. तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.